नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चर्चेतील हनी ट्रॅप संदर्भातले वेगवेगळे मुद्दे रोज बाहेर येत आहेत. महसूल खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला जाळ्यात अडकवल्यानंतर सुरुवातीला त्याच्याकडे 3 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. ती पूर्ण झाल्यानंतर पुन्हा 10 कोटींची मागणी करण्यात आली. त्यामुळे संबंधित अधिकारी अस्वस्थ झाला आणि या प्रकरणाला वाचा फुटल्याची चर्चा आहे. त्यामुळे हनी ट्रॅप आहे की सेक्स स्कॅन्डल हा एक प्रश्न उपस्थित होतोय. अप्पर जिल्हाधिकारी दर्जाच्या एका अधिकाऱ्याने अब्रूच्या भीतीने 3 कोटी रुपये दिले. आणखी 10 कोटींची मागणी त्यानंतर करण्यात आली, पण त्या अधिकाऱ्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर संबंधित महिलेची नाशिक पोलिसांकडे तक्रार. त्या महिलेकडून शोषणाची तोंडी तक्रार करण्यात आली. समन्वयाने तोडगा काढू त्या अधिकाऱ्याने माहिती दिली. त्यानंतर त्या महिलेची लेखी तक्रार दाखल झाली. तो अधिकारी ठाण्यात, महिलेविरोधात तक्रार दाखल. काही दिवसानंतर तक्रार मागे घेतली गेली. शनिवारी एका पथकाकडून नाशिकमधील त्या हॉटेलची तपासणीही करण्यात आली. सध्या हॉटेलच्या त्या मजल्यावर जाण्यासही मनाई करण्यात आलेली आहे. आता आपण बघूयात नेमकं हे सगळं प्रकरण उघड कसं झालं. नाशिकच्या शरणपूर भागातील एका जमीन व्यवहाराच्या प्रकरणातून हनी ट्रॅप उघड झाल्याची चर्चा आहे. कोट्यवधींची ही जमीन एका ट्रस्टची आहे. या संदर्भात अनेक जणांवर गुन्हे दाखल आहेत. हनी ट्रॅपमध्ये कोण कोण आहेत? राज्यातील तब्बल 72 वरिष्ठ अधिकारी, काही आजी माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये असल्याची शक्यता आहे. राज्यातील 7 क्लास 1 अधिकारी आणि सनदी अधिकारी सुद्धा हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. तणावात गेलेल्या अधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा केलाय. त्या अधिकाऱ्याच्या पत्नीने तक्रार दाखल केली. याबद्दल आणखी माहिती घेऊयात. ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी आपल्या सोबत आहेत. दिलीप सर, यापूर्वी सुद्धा हनी ट्रॅपची प्रकरणं घडलेली आहेत, पण याची इंटेन्सिटी जरा जास्त वाटते का इतर यापूर्वी घडलेल्या प्रकरणांपेक्षा? हो, आपण या विषयावर चर्चा करण्याच्या आधी मला एक 4 गोष्टी थोड्याशा आधी सगळ्यांसाठी स्पष्ट करायला पाहिजे. पहिली गोष्ट एक तर ही की नाशिकचं जे हनी ट्रॅप प्रकरण जे आहे, जे विरोधकांनी सभागृहात चर्चेला आणलंय, मुळात ते वेगळं आहे. त्याच्यानंतर खडसे ज्या सीडी संदर्भात बोलतायत ते सीडीचं प्रकरण वेगळं आहे. आणि आता हा जो प्रफुल्ल लोढा जो सापडला आहे त्याच्याविषयी जी चर्चा सुरू आहे ते प्रकरण वेगळं आहे. मुळात या तिन्ही प्रकरणांना एकत्र करण्याची सध्या तरी कुठलीच माहिती समोर नाही की याचा एकत्रित काय संबंध आहे एकमेकांशी. मुद्दा असा आहे की नाशिकच्या हनी ट्रॅपमध्ये अधिकारी आणि काही पदाधिकाऱ्यांची नावं जी येत आहेत त्याच्या संदर्भातला कुठलाच सोर्स अजून समोर आलेला नाही. त्याचा आज फडणवीसांनी पण सांगितलं की कुठलाही पुरावा त्याचा नाही. पण या प्रफुल्ल लोढाच्या प्रकरणात ऑलरेडी कंप्लेंट दाखल झालेल्या आहेत आणि त्याच्या व्यक्तिगत स्वतःच्या विषयीचे आहेत. म्हणजे त्याने त्या ठिकाणी मुलींना त्रास दिला म्हणून साकीनाका आणि अंधेरीच्या MIDC पोलीस स्टेशनला त्याच्या विषयी गुन्हे दाखल आहेत. आता मुद्दा येतो की प्रफुल्ल लोढा हा असल्यामुळे याच्यात चर्चेत आला. या प्रकरणांमध्ये प्रफुल्ल लोढाचा संबंध हा आहे की साधारणपणे 2020 मध्ये एकनाथ खडसेंनी याच लोढाला हाताशी धरून गिरीश महाजनांची सीडी असल्याचं, म्हणजे महिलेसोबत सीडी असल्याचं प्रकरण त्यावेळेस त्यांनी उचलून धरलं होतं. कोणी? खडसेंनी. पण त्यावेळेस खडसेंनी सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले. त्यांनी त्याच्या विरोधात एक जामनेर पोलिसात तक्रारही दाखल केली होती आणि त्या तक्रारीवरून त्याच्या घराची झडती घेण्यात आली होती. पण त्यावेळेस कुठल्याही प्रकारची महाजनांच्या संदर्भातली सीडी आढळून आली नाही. म्हणून ते प्रकरण तिथंच थांबलं. मग 2020 मध्ये तो आरोप केला, 2022 मध्ये केला आणि आता आजही ते टीव्हीवर महाजनांची सीडी असल्याचा आरोप करत आहे. पण प्रफुल्ल लोढा हा जो याच्यातला
आता जो संशयित सगळ्यांसमोर आहे तो कोण आहे, तर तो मुळात गेल्या या 10 वर्षामध्ये तो सगळ्याच पक्षांच्या व्यासपीठावर फिरून आलाय. त्यामुळे त्याचे महाजनांसोबतचे पण फोटो आहेत, खडसेंसोबतचे पण आहेत, इव्हन उद्धव ठाकरेंसोबत आहेत, शरद पवारांसोबत आहेत. त्यामुळे त्याचा वापर जर कोणाला करायचा असेल तर मग सगळ्यांचेच फोटो समोर येतील. मुद्दा एकच आहे की हा प्रफुल्ल लोढा हा कोणत्या प्रवृत्तीचा माणूस आहे याच्यावर सध्या चर्चा होत नाहीये. कारण जेव्हा गिरीश महाजनांच्या विरोधामध्ये खडसेंनी त्याला वापरायचा प्रयत्न केला आणि ती त्यावेळेसची चर्चा आहे की मी एक बटन दाबेल तर तुमचं सगळं लफडं बाहेर येईल. तो असं बोलल्यामुळे खडसेंना त्या काळात वाटलं की याच्याकडे खरंच सीडी आहे आणि म्हणून मग सीडीचा प्रचार सुरू झाला. नंतरच्या काळात असं घडलं की ती सीडी गायब करण्यामध्ये किंवा ती सीडी काढून टाकण्यामध्ये काही आर्थिक व्यवहार झाले कुठल्या तरी पातळीवर. मग नंतर तो राष्ट्रवादीकडे गेला, नंतर तो काँग्रेसवाल्यांसोबतही होता, नंतर त्याने बहुजन वंचितचे तिकीट घेतलं आणि तो फिरून आता परत याच्यात आलेला आहे आपल्या भाजपमध्ये. याच्यातला एकच मुद्दा महत्वाचा आहे सगळ्यांसाठी की आता त्याचा जो फोटो सगळ्यांसमोर येतोय फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश करतानाचा भाजपचा, हाच फोटो खरा कैचा नाराज आहे आणि त्याच्यातूनच बरेचसे संबंध समोर येतील. कारण गिरीश महाजनांची जी आरोग्य सेवा होती किंवा आरोग्य सेवक नेमण्याची जी त्यांची यंत्रणा आहे आजही, आणि त्याच यंत्रणेतून जे रामेश्वर नाईक आता आरोग्य विभागाचा राज्यस्तरीय जो त्यांचा कक्ष आहे त्याचे ते प्रमुख आहेत, त्याला मंत्र्याचा दर्जा आहे त्याला. तर त्या यंत्रणेमध्ये हा आरोग्य सेवक पण हाच होता. हा सगळे सूत्र प्रफुल्ल लोढा सांभाळायचा. त्यामुळे सगळ्याकडून सगळ्या काट्यांवरून फिरून जर संशयाची सुई कोणाकडे येत असेल तर गिरीश महाजनांच्या आणि त्याच्या संबंधाची येते. म्हणून आता या प्रकरणामध्ये गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे या दोघांवरही जबाबदारी आहे की त्यांच्याकडे गेल्या 7-8 वर्षात त्यांनी वारंवार चर्चा केलेले आता पुरावे समोर आणले पाहिजेत. अन्यथा आमच्या जळगावकरांना 1994 मध्ये काला कौवा नावाची कॅसेट होती, तिला जळगाव कॅसेट म्हणून, व्हिडिओ कॅसेट म्हणून सगळ्यांनी, म्हणजे इव्हन स्वर्गीय मधुकरराव चौधरी असतील, खडसे असतील, या सगळ्यांनी तिला जळगाव कॅसेट म्हणून तिला समोर आणलं. नंतर ती काला कौवा नावाची जी कॅसेट निघाली ती बंडल कॅसेट होती. अशी बदनामी आम्ही सहन केली आहे आणि आता पुन्हा या निमित्ताने जळगाव 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 चर्चेत येत आहे. तर याच्याविषयीच्या सगळ्याच माध्यमांनी सुद्धा नेमक्या ज्या बातम्या आहेत त्याच दिल्या पाहिजे. ठीक आहे सर, एक शेवटचा प्रश्न. आता हे तुम्ही लोढा प्रकरणात आणि गिरीश महाजन यावरून आता जे राज्यात घडतंय त्याबद्दल सांगितलं, पण गेल्या काही दिवसांपासून एका हनी ट्रॅपची सुद्धा चर्चा आहे की ज्यात 72 VIP अडकल्यात असा दावा केला जातोय. तुम्ही इतक्या वर्षापासून पत्रकारितेत आहात, या हनी ट्रॅपच्या मागे कोण आहे, कुठली संबंधित महिला आहेत, त्याच्यापर्यंत कधी तपास यंत्रणा पोहोचतात का आणि कारवाई होते का? नाही, याच्यामध्ये आता जी सध्याची बातमी आहे ना त्याच्यामध्ये खूप चांगल्या डेव्हलपमेंट आज आलेल्या आहेत की त्या महिलेला त्यांनी शोधून काढलंय नाशिकच्या पथकाने, आणि त्या हॉटेलही शोधलंय, ते रूमही शोधलंय. याच्यात पुन्हा एक संबंध परत फिरून येतो आणि तो गिरीश महाजनांच्याच पायावर धोंडा पाडणारा आहे की नाशिकचं पालकमंत्री पद मिळवण्यासाठी जे गिरीश महाजन सातत्यानं आटापिटा करतात आणि ते करत असताना मग त्यांच्या अखत्यारीत असलेल्या जिल्ह्यात काय चालतं याचं खरं म्हणजे त्यांना माहिती असली पाहिजे. आणि म्हणूनच नाशिकमध्ये चाललेल्या हनी ट्रॅपची चर्चा ही प्रफुल्ल लोढाच्या हनी ट्रॅपशी जोडून पुन्हा संशयाची सुई गिरीश महाजनांकडे येते. म्हणून आता जी महिला सापडली आहे ती जी संशयित आहे तिची आज बातमी आहे की ती महिला सापडलेली आहे आणि प्रकारही लक्षात आलाय की कुठल्या अधिकाऱ्याच्या बाबतीत ते घडलंय. तर याचं सगळं उत्खनन गृह खात्यानं म्हणजे फडणवीसांनी केलं पाहिजे आणि गिरीश महाजनांनी अधिकाधिक पारदर्शी भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी स्वतःहून या विषयामध्ये नाशिकमध्ये स्पष्ट बोललं पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद दिलीप सर आपल्या विश्लेषणाबद्दल आणि माहितीबद्दल सुद्धा.